मुंबई गोवा महामार्गाच्या लगत हरित आच्छादनवाढीकरता आजपासून भूसमाधी उपोषणाला चिपळूण येथे झाली सुरुवात। सविस्तर वृत्त। आज 1 मे पासून मुंबई गोवा महामार्गावरील वृक्ष कटाई विरोधात आणि वृक्ष संवर्धन संदर्भात झालेल्या हलगर्जीपणाबद्दल हरित आच्छादन वाढवण्याच्या उद्देशाने 1 मे रोजी आज सकाळी 10 वाजल्यापासून राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर प्रांत कार्यालयाशेजारी चिपळूण येथे हायवे वृक्ष लागवड हक्क समितीच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे। या समितीचे प्रमुख शाहनवाज शहा यांच्यासह अनेक कार्यकर्ते खड्डा खणून यामध्ये भूसमाधी उपोषणाला बसले आहेत। शासनाने हा महामार्ग करताना पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे असं प्रतिपादन करतानाच तातडीनं या वृक्ष संवर्धनाबाबत आम्हाला लेखी आश्वासन शासनाने द्यावं अशी मागणीही करण्यात आली आहे। आज दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर चिपळूण प्रांत कार्यालयाशेजारी हायवे वृक्ष लागवड समितीच्या वतीनं आंदोलनाला सुरुवात झाली। या आंदोलनाला आमदार शेखर निकम, चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ, रुपालीताई दांडेकर, विविध नगरसेवक पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला आहे। उपोषणकर्त्यांना यामुळे ऊर्जा प्राप्त झाली आहे। आमदार शेखर निकम यांनी तातडीनं संबंधित अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉलद्वारे सुनावलं आहे आणि तातडीनं लेखी उत्तर देण्याची आग्रही विनंती वजा आदेश दिला आहे। महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुंबई गोवा महामार्गालगत हरित आच्छादन वाढीकरता भूसमाधी उपोषणाला हायवे वृक्ष लागवड समितीच्या वतीनं करण्यात आली आमरण उपोषणाला सुरुवात। महेश ओरवडेकर आणि प्रशांत परांजपेसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली।